काढलं कोण त्याला काय त्या कालावधीमध्ये बोलत होतं। आज एकनाथराव खडसेंच्या बद्दल तुम्ही त्या ठिकाणी बोलताय। त्याच एकनाथराव खडसेंनी प्रचंडपणाचे आरोप केले लवासाच्या माध्यमातून ते अजितदादा पवारांच्या वरती नव्हते, पण दिशाभूल करण्याचा प्रयत्न ज्या वेळेला फार मोठ्या प्रमाणावरती होतो त्याला सत्य काय ते आम्हाला सांगण्याशिवाय दुसरा कुठला पर्याय राहू शकत नाही। आज आम्ही भारतीय जनता पक्षावरती गेलो म्हणून तुम्ही आमच्यावरती टीका टिप्पणी करतात। 2014 सालामध्ये विधानसभेचे निवडणुकीचे निकाल पूर्णपणे हाती यायच्या अगोदर हा सुनील तटकरे प्रदेशाध्यक्ष होता, प्रफुल्ल पटेल त्याला राष्ट्रीय सरचिटणीस, अजितदादा, छगन भुजबळ, आम्ही सगळेजण पवार साहेबांच्या सिल्वर ओकच्या निवासस्थानी जमलो होतो। निकाल हाती यायच्या आत भारतीय जनता पक्षाला पाठिंबा द्या असं आम्हाला सांगितलं आणि आम्ही भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिला। 2014 मध्ये डॉक्टर साहेब विश्वासदर्शक ठराव सुद्धा झाला मंजूर, शिंदे साहेब त्याला विरोधी पक्षनेते झाले। त्याच्यानंतर मग उद्धवजींनी काहीतरी सुचवलं, सरकारमध्ये ते सहभागी झाले। 2016 सालामध्ये मी आज अधिकृत सांगतोय, मी जे सांगतोय ते सत्य या ठिकाणी आहे। पत्रकार मित्र, वाहिन्यांचे प्रतिनिधी रेकॉर्ड करून घ्यावं। 2016 मध्ये आम्हाला सांगण्यात आलं की भारतीय जनता पक्षावर आपल्याला सरकार बनवायचं आहे, तुम्ही चर्चा करा। मी स्वतः 6 महिने देवेंद्र फडणवीस साहेबांवर चर्चा करत होतो। मंत्रिपद ठरली, पालकमंत्रीपद ठरलं, खाती ठरली, लोकसभेच्या जागा सुद्धा महाराष्ट्रातल्या ठरल्या आणि गणपतीच्या पहिल्या दिवशी 2017 सालच्या गणपतीच्या पहिल्या दिवशी दिल्लीमध्ये आम्ही गेलो। साहेब होते, अमित शाह साहेब होते आणि अजून एक मध्यस्थमध्ये होते, मी नाव सांगणार नाही। आज सांगितलं, मला सांगितलं की तुम्ही सांगा, मी सगळं सांगितलं। ठरलं होतं बिहारमध्ये जसं नितीश कुमार राजीनामा द्यायचा तसा देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यायचा असं प्रस्ताव घेऊन आम्ही गेलो। मी प्रस्ताव मांडला, अमित भाईंनी सांगितलं तात्काळ शिवसेनेला आम्ही बाहेर काढणार नाही। बरेचसे तुम्ही ऐका, उद्धव ठाकरेंनी सुद्धा तुम्हाला निरोप पाठवता तर पाठवा। काय सांगितलं अमित भाईंनी? शिवसेनेला आम्ही सत्तेच्या बाहेर काढणार नाही, राष्ट्रवादीला यायचं असेल तर यावं। आम्हाला शिवसेना नको होती उद्धव ठाकरेंची, आम्हाला भारतीय जनता पक्षाला नाही, आम्हाला नको हवी ती। सुनील तटकरे साक्षीदार मी खोटं बोलतोय असं कोणी सांगावं, राजकारणाचा निवृत्त होईल हे मला या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी सांगायचं आहे। ते सत्य आहे, ते सत्य लोकांच्या समोर गेलं पाहिजे। दिशाभूल आम्ही आयुष्यभरामध्ये त्या ठिकाणी कधी केली नाही जमलं, सरळ लाईन झाली। प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून महाराष्ट्रामध्ये आम्ही सगळेजण फिरलो। मला आमदारकी 85 सालामध्ये स्वर्गीय वसंतदादा पाटील साहेबांनी पहिले उमेदवारी, 95 सालामध्ये ज्यावेळेला मी जिल्हा परिषद अध्यक्ष झालो, 92 सालामध्ये अंतोले साहेबांचा त्याच्या पाठीमागे फार मोठा सिंहाचा वाटा होता। पण मला आठवत आहे 1991 सालामध्ये इथे ज्यावेळेला अघटित घटना घडली त्याला या बोरबा गावामध्ये हा सुनील तटकरे अंतोले साहेबांच्या सोबत आला होता। 1991 सालामध्ये खूप वर्ष होऊन गेली मुस्ताबाई। अत्यंत दुर्दैवी घटना या सगळ्या परिसरामध्ये घडली। समाजामध्ये धर्मामध्ये त्या कालावधीमध्ये अंतर निर्माण झालेलं होतं। 95 सालामध्ये मला बोलून उमेदवारी दिली गेली। ते सम्राटमध्ये आम्ही दोघांनी बसून ठरवलं की या वेळेला विधानसभेची उमेदवारी मी केली पाहिजे। ते माझी उमेदवारी ठरवण्यामध्ये या मुश्ताक अंतोलेंचा सिंहाचा वाटा होता। ते आज पहिल्यांदा तुमच्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी सांगतो। मैत्रिणी